नमस्कार मित्रांनो, घरकुल मंजूर यादीत कोणाचे नाव येणार आपल्या गावामधून फायनल लिस्टमध्ये हे घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या 2 मिनिटाच्या आत आपल्याला पाहता येणार आहे। हे कशा पद्धतीने पाहता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। हे पाहण्यासाठी सर्वप्रथम गूगल मध्ये pmayz.nic.in या नावाने सर्च करा। पहिली वेबसाईट दिसेल ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना या साइटवरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर हा ऑफिशियल पेज तुमच्या समोर ओपन झालेला दिसेल। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर करेन। त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट क्लिक करून या पेजवरती येता येणार आहे। आता आपण आपल्या गावातील किती लोक हे घरकुल मंजूर यादीमध्ये फायनल लिस्टमध्ये येणार आहेत हे पाहायचं आहे। हे पाहण्यासाठी 3 रेषावरती क्लिक करायचं आहे। पूर्ण व्यवस्थित पाहून घ्या। त्यानंतर आवाज सॉफ्टला इथे टच करायचं आहे। आवाज सॉफ्टला टच केल्याच्या नंतर डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचं एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा फोल्डर या ठिकाणी ओपन झालेला दिसेल। यामध्ये भरपूर असे फोल्डर आहेत। यामधून तुम्हाला जो फोल्डर आहे यामध्ये बघा 1 नंबरचा एक ऑप्शन आहे स्टेटस ऑफ आधार जॉब कार्ड SBM SECC मोबाईल नंबर सीडेड इन MIS यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे। आता ही माहिती कशा पद्धतीने भरायची आहे हे समजून घ्या। जर या ठिकाणी जर तुम्ही चूक केलात तर तुम्हाला डिटेल्स दाखवणार नाही। सर्वप्रथम आपल्याला इथं वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर बघा स्कीम निवडायची आहे। आता ज्या स्कीम अंतर्गत तुम्ही अर्ज केलेला आहात त्या स्कीमला इथं सिलेक्ट करा। आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याला सिलेक्ट केलेला आहात। त्यानंतर राज्य सिलेक्ट करूया। राज्य सिलेक्ट केल्यानंतर कोणताही डेमोसाठी एक जिल्हा या ठिकाणी मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतोय। तुम्ही तुमचा स्वतःचा जिल्हा सिलेक्ट करा। त्यानंतर तालुका सिलेक्ट करा। त्यानंतर ग्रामपंचायत सिलेक्ट करा। या पद्धतीने सिलेक्ट केल्याच्या नंतर बघा एक खाली ऑप्शन दिलेला असेल कॅप्चाचा, तो कॅप्चा तुम्हाला भरायचा आहे। आता सर्व माहिती मी भरून घेतलेली आहे। इथं जो कॅप्चा वरती दिसत आहे कॅप्चा जेव्हाचं उत्तर तुम्ही त्याचं करेक्ट टाकाल तेव्हाच तुम्हाला PDF डाउनलोड करता येणार आहे। आता बघा याचं उत्तर या ठिकाणी 46 - 30 = इथं 16 म्हणजे 16 उत्तर त्याचं राहिलेलं आहे। 16 मी या ठिकाणी टाकत आहे। तुम्हाला सुद्धा वेगवेगळे ऑप्शन त्या ठिकाणी येतील। आता डाउनलोड PDF या टॅबवरती क्लिक करणार आहे। परत डाउनलोड या टॅबवरती क्लिक करा। PDF ओपन होईल तुमच्या मोबाईलमध्ये। PDF ओपन झालेली आहे। तुमच्या गावातून जेवढे फायनल लाभार्थी घरकुलसाठी पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी दिसत असेल। कोणत्या लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार आहेत, त्यानंतर किती हप्ते त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून समजून येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे मित्रांनो। आणि घरकुलसाठी चालू वर्षामध्ये किती पैसे मंजूर झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला याच पेजवरून समजून येणार आहे। आणि ही फायनल लिस्ट जेव्हा पात्र लाभार्थ्यांची होते तेव्हा ही फायनल लिस्ट कोणत्या ठिकाणी पाहता येणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे। आता बघा या ठिकाणी 28 जानेवारी 2025 रोजीचा जर डाटा तुम्हाला जर पाहायला गेला तर चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये एका घरकुलसाठी किती निधी आहे हे सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे। बघा 28/1/2025 रोजी या लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे म्हणजे 28 जानेवारी 2025 रोजी। आणि यासाठी जी निधी आहे 1,20,000 रुपये सध्या एका घरकुलसाठी निधी दिली जात आहे। याबद्दलची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेतलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद।